आम्ही सगळ्यांनी सुरुवातीपासूनच ही योजना अधिकाधिक यशस्वी पद्धतीनं राबवण्याचा प्रयत्न हा केलेला आहे। पुढेही आम्ही त्याच पद्धतीनं हा प्रयत्न करत राहणार आणि जुलै ऑगस्ट महिन्यापासूनच स्क्रुटिनीची जी प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी सुरू आहे आणि पात्र महिला ज्या आहेत, लाडक्या बहिणी ज्या आहेत, त्या साधारणपणे 2,52,00,000 2,53,00,000 इतके त्या ठिकाणी असतात। आधार सीडिंग ज्यांचे अकाउंट झालेले आहेत त्यांना दर महिन्याचा लाभ वितरित होत असतो। नमो शेतकरी योजनेचा जे लाभ घेतात त्यांना नमो शेतकरीचे 1000 आणि मग वरचे जे 500 आहेत ते त्या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या या तरतुदीतून मिळत असतात। संजय गांधी निराधार योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत त्यांना 1500चा लाभ हा संजय गांधी निराधार योजनेतूनच मिळत असतो। त्याच्यामुळे या योजनेतून मिळण्याचं त्याच्यामध्ये काही कारण नाही। या व्यतिरिक्त 4 चाकी वाहनं असणारी असतील किंवा जिल्हा स्तरावरून ज्या तक्रारी आम्हाला प्राप्त होतात त्या पद्धतीनं ती योग्य ती कारवाई आहे ही केली जात असते आणि परत ज्यांनी आम्हाला या योजनेचा लाभ नको आहे किंवा आम्ही या योजनेच्या लाभासाठी आता पात्र नाही आहोत असे जे अर्ज आहेत हे काही हजारांच्या संख्येमध्ये आहेत। त्याच्यामुळे गेल्याही महिन्यात साधारणपणे 2,40,00,000 पेक्षा अधिक महिलांच्या खात्यामध्ये हा लाभ वितरित झालेला होता आणि यंदाच्याही महिन्यामध्ये साधारणपणे तितकाच आकडा आधार सीडिंग जसे जसे होत जातात त्यानुसार त्या पात्र भगिनींच्या खात्यामध्ये जमा होतो। स्क्रुटिनी ही आम्ही सुरुवातीपासूनच करत आलेलो आहोत, याच्यामध्ये काही वेगळं नाहीये। स्क्रुटिनीची प्रोसिजर सुरुवातीपासून चाललेली आहे। प्रत्येक विभागाकडनं जी आपण माहिती मागवतो त्याच्यामध्ये ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर महिना आचारसंहितेचा कालावधी होता। हा वगळता जशी जशी आमच्याकडे त्या विभागांकडनं माहिती येते त्या पद्धतीनं आम्ही ते पुढचं डीबीटी करायच्या आधी योग्य ती कारवाई असते ती करत असतो। त्यामुळे कुठल्याही पात्र जी निकषांमध्ये पात्र आहे एकही निकष न बदलता जी महिला पात्र आहे त्यांच्यावर अन्याय हा कधी या विभागाच्या किंवा महायुतीच्या सरकारकडून झालेला नाही। जे काही KYC झालेलं आहे आणि ही सगळी जी प्रक्रिया केलेली आहे त्याच्यामध्ये आत्ता कुठेही चालू याच्यामध्ये कुठेही पतीच्या किंवा दुसऱ्या कोणाच्या अकाउंटवर नाही, तर आता त्यांच्या अकाउंटमध्येच, कारण आता KYC केल्यानंतरची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे। त्याच्यामुळे आता दुसरं कोणाच्या अकाउंटला जाण्याचा विषयच नाही। ज्यांनी ज्या पद्धतीने KYC केलेली आहे सुरुवातीच्या कालावधीमध्ये ज्यांचे अकाउंट्स नव्हते ते त्या पद्धतीनं लाभ मिळवण्याच्या दृष्टिकोनातून जे त्यांचं अकाउंट घरातलं होतं त्यातून ते लाभ घेत होते। पण जी काही फिल्टरेशनची प्रक्रिया, जी काही इतर सगळी प्रक्रिया केल्यानंतर आता साधारणपणे KYC हे बंधनकारक, हे तसंही DBT योजनेला KYC बंधनकारक असतंच, फक्त ती प्रोसेस सुरू करायला साधारणपणे 7-8 महिन्याचा कालावधी लागत असतो। तो झाल्यानंतर आम्ही लगेचच KYC सुरू केलं। 6 महिन्याची मुदत आम्ही KYC करण्यासाठी दिली। आता 31 मार्च पर्यंत ज्यांनी KYC प्रक्रिया पूर्ण केलेली आहे पण त्यांनी त्यांच्या फॉर्ममध्ये KYC हे करत असताना काही शासकीय नोकरीमध्ये आहेत किंवा काही चुकीचे ऑप्शन ज्यांनी निवडलेले आहेत त्यांना 31 मार्च पर्यंत ती दुरुस्ती करण्याची मुभा ही आम्ही त्या ठिकाणी दिलेली आहे आणि यशस्वीरित्या ही योजना राबवण्याच्या दृष्टिकोनातून ज्या वेळेला चांगल्या पद्धतीनं जे बदल करण्याची गरज लागेल ते निश्चितपणाने विभाग हे किंवा सरकार करत राहील। पात्र महिलांना हा लाभ देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत। त्याच्यामध्ये तो आकडा वाढावा का त्याच्या नियम निकषामध्ये रजिस्ट्रेशनमध्ये काही बदल करावे हा फक्त एकटा विभागाचा निर्णय नाही। ही योजना ही राज्याची महत्त्वाकांक्षी योजना आहे। जे काही निर्णय झालेले आहेत ते मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ हे त्या ठिकाणी घेत असतं। त्याच्यामुळे रजिस्ट्रेशन वाढवणं हे सगळ्या बाबी ज्या आहेत या ज्या निकषांच्या नियमांच्या बाबी आहेत त्या मंत्रिमंडळामध्येच त्या ठिकाणी ठरत असतात, निश्चित होत असतात। त्यामुळे त्या पद्धतीने ते पुढेही होत राहते। तर नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी देवानंद गवांदे आणि आपण बघत आहात टेक्निकल मराठाजी। तर ताईंनो तुम्ही ऐकलंच असेल की लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या बहिणींची KYC राहून गेलेली आहे किंवा त्यांनी KYCच केली नाही आहे त्या बहिणींसाठी सरकारकडून आता खूप मोठा एक दिलासा देण्यात आलेला आहे। आदित्य तटकरे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की सध्या 31 मार्च 2026 पर्यंत ज्यांची KYC चुकलेली होती त्यांना संधी आहे आणि त्यांची KYC सुरू आहे। म्हणजेच की त्यांची चुकीची दुरुस्ती करणं सुरू आहे आणि लगेचच त्यांची KYC संपूर्ण झाल्यानंतर म्हणजेच की 31 मार्च 2026 नंतर ज्यांची KYC झालीच नाही आहे किंवा ज्या KYC करूच शकल्या नाही
अशा बहिणींना नवीन KYC करण्यासाठीचा नवीन ऑप्शन आता आम्ही देणार आहोत आणि त्याबद्दलचा निर्णय एकटा महिला व बालविकास विभाग करत नाही, तर सर्व मंत्रिमंडळ बसून करत असते. म्हणजे की त्यामध्ये मुख्यमंत्री साहेबसुद्धा असतात आणि उपमुख्यमंत्रीसुद्धा, म्हणजे पूर्ण मंत्रिमंडळ बसत असते आणि त्यानंतरच हा निर्णय घेण्यात येतो. आणि आदित्य तटकरेंनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही ज्या वेळी असं वाटलं की बदल करायचा आहे KYCमध्ये किंवा इतरही योजनेच्या प्रक्रियेमध्ये, तेव्हा आम्ही हा बदल करणार आहोत. म्हणजेच की आता एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला घाबरायचं कारण नाही आहे, टेन्शन घ्यायचं कारण नाही आहे. तुमची KYC होणार आहे. तुमच्यासाठी नवीन ऑप्शन पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. त्या अगोदर एक गोष्ट निश्चित करून घ्या की तुमची KYC खरंच बाकी राहिलेली आहे किंवा मग झालेली आहे. कारण की ज्या वेळेस तुम्ही KYC करण्याचा प्रयत्न करता त्यावेळेस तुम्हाला असा मेसेज शो करतो ज्यामध्ये की सांगण्यात येते की हा क्रमांक जो आहे हा चुकीच्या दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही आहे. तर अशा प्रकारचा मेसेज तुम्हाला येतो. आता हा जो मेसेज आहे 2 कारणाने येऊ शकतो. आता यामध्ये काय होते की ज्या महिलांनी KYC केलेली आहे आणि त्यांची KYC सक्सेसफुल झाली आहे त्यांनासुद्धा असाच मेसेज येतो, कारण की त्यांची आता चुकीची दुरुस्ती किंवा इतर प्रकारची काहीही दुरुस्ती करण्याचं काम नाही आहे, म्हणून तुम्हाला हा मेसेज येतो. आणि दुसरं कारण म्हणजे की ज्यांनी KYCच केली नाही आहे, ज्या बहिणी KYC करण्याचं राहून गेलेल्या आहेत तर त्यांनासुद्धा हा मेसेज येतो. आता मग कसं ओळखायचं की आपली KYC सक्सेसफुल झालेली आहे किंवा नाही? तर बघा, तुम्हाला जर नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे मिळत आलेले असतील तर मग तुमची KYC झालेली आहे, समजून घ्या. तुम्हाला कुठल्याही प्रकारे आता KYC करण्याची गरज नाही आहे. आणि ज्यांना हे पैसे मिळाले नसतील, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचे हप्ते मिळाले नसतील, तर मग मात्र तुम्हाला KYC करण्याची गरज आहे. आणि त्यासाठी तुम्ही तक्रारसुद्धा करू शकता. आपल्या महिला व बालविकास विभाग तालुक्यामध्ये असते किंवा मग जिल्ह्यामध्ये सुद्धा असते, त्या कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही तक्रार अर्ज करू शकता किंवा मग ऑनलाईन पोर्टलवर सुद्धा तुम्ही तक्रार करू शकता. तर मग तुम्हाला आता जर नोव्हेंबर, डिसेंबरचे पैसे मिळाले नाही आहेत, हप्ते मिळाले नाही आहेत, तर तुम्हाला KYC करण्याची गरज आहे. तुमच्यासाठी आता नक्कीच लवकरच हे पोर्टल सुरू करण्यात येणार आहे, असं आदित्य तटकरे यांनी सांगितलेलं आहे. मंत्रिमंडळाचा लवकरच निर्णय होणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे पोर्टल ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. आता काय होते की कधी शासकीय नोकरीचा पर्याय जो निवडला आहे तो चुकीचा निवडला आहे, त्या कारणाने तुमची KYC राहिली, त्यांच्यासाठी पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे. त्यांची KYC चालूसुद्धा आहे. त्याचबरोबर बँक खाते आधारशी लिंक आहे की नाही हे सुद्धा तुम्ही चेक करून घ्या. किंवा मग तुमच्या तांत्रिक जो फॉर्म तुम्ही भरता त्यामध्ये काही तांत्रिक अडचण आहे का हे सुद्धा तुम्ही ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून बघू शकता. तुम्हाला अधिकृत जे लाडक्या बहीण योजनेचं पोर्टल आहे त्यावर जाऊन लॉग इन करून तुमचा अर्जाचा स्टेटस तपासावा लागणार आहे. त्यामध्ये रिमार्क्स किंवा शेअर यावर क्लिक करून तुम्ही तुमचा अर्जाचा स्टेटस तपासू शकता. त्यामध्ये काही चुकी आहे का ते सुद्धा तुम्ही बघून घेऊ शकता. आणि त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये काही चुकी वाटले तर तुम्ही ते दुरुस्त करू शकता. तिथं लाडक्या बहिणींनो तुम्हाला एक गोष्ट मी निश्चितपणे सांगू शकतो की सरकार वेळोवेळी यामध्ये बदल करत असतो. या अगोदरसुद्धा 31 डिसेंबर 2025 पर्यंत संधी होती, परंतु त्यानंतर लाडक्या बहिणींनी केलेल्या आंदोलनं, धरणे आंदोलनं आणि तक्रारी यानुसार जे काही महिला व बालविकास विभाग आहे, मंत्रिमंडळ यांनी निर्णय घेऊन यामध्ये पुन्हा बदलाव करून आता 31 मार्च 2026 पर्यंत ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे. अशाच प्रकारे आता आणखीन पुन्हा या KYCमध्ये बदल करून तुमच्यासाठी ऑनलाईन ऑप्शन सरकार देणार आहे, असं आदित्य तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तर मग ही संधी आपल्याला केव्हा मिळणार आहे, केव्हा आपलं KYCचं पोर्टल सुरू होणार आहे असं आपल्या सर्वांना वाटत असेल, परंतु मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की शासन निर्णय सुद्धा अगोदर आलेले आहे आणि त्यामध्ये सुद्धा स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की जून जुलैमध्ये ही KYC प्रक्रिया वारंवार सुरू करण्यात येणार आहे. म्हणजे दरवर्षी सुरू करण्यात येणार आहे असं त्यामध्ये स्पष्ट नमूद आहे. आणि लाडकी बहीण योजनेमधील आदित्य तटकरे यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही यामध्ये सुद्धा बदलाव करणार आहोत. म्हणजेच की आता तुम्ही असं समजू शकता की होऊ शकते की एप्रिल महिन्यापासूनच तुमच्यासाठी नवीन ऑप्शन हे देण्यात येणार आहे किंवा मग तुम्हाला जून महिन्यापर्यंत सुद्धा वाट बघावी लागणार आहे. जून जुलैमध्ये सुद्धा हे पोर्टल चालू होण्याची शक्यता दाट आहे. म्हणजेच की तुम्हाला एप्रिल, मे आणि जून या 2-3 महिन्यांमध्येच हे जे पोर्टल आहे हे सुरू करण्यात येणार आहे असं वाटत आहे. व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.